आम्ही चाललोय गोवा. दिस इज माय रूममेट हू लिव्स इन गोवा. सो वी आर गोइंग टू गोवा. धावत पळत गोवा. एकदम खतरी. व्लॉग्स कमिंग सून. व्हेरी सून. हे काय होतं? नाही हे असं काय पण तू बोलू शकते. मी झोपेत आहे. मी धावलेली आहे. 15 मिनिटं धावत पकडलेले. सिग्नल सुटलेला तरी आम्ही चढतोय. हा आमचा कॉन्फिडन्स आहे आजची बस पकडायचा. आणि गोव्याचा मोटिवेशन आहे हे. कदंबा रॉक्स. रॅपिडो रॉक्स. ओ माय गॉड. रॅपिडो वाले दादा पण म्हणा. मी मुंडी बाहेर काढून होती. अक्षरशः मान बाहेर काढू. पण शिव्या खाल्ल्या त्याच्या एवढ्या. तो येईल परत शिव्या द्यायला तो. आणि अशा प्रकारे 12 तास प्रवास करून आम्ही फायनली गोवामध्ये पोहोचलो होतो आणि आम्ही चाललोय फोंड्याला आता. पद्धतशीर बसलेलो आहोत. आंबोळी डोसा खातोय. आंबोळीच फक्त. गरम गरम. काय माहिती ना खातोय. पावर बँक विसरली ते. हमारा सॉक्स बेबी. सॉक्स के बिना जमता नहीं है जिसको. ते कोण आले सॉक्स? तू पूर्ण व्हिडिओ मध्ये हीच एक स्टेप. आंघोळ करून झोपलेले दाखव. काय दाखव व्हिडिओ. लगेच एक्सप्रेशन चेंज आहे. आणि तुझा पण ये नंबर. तुमचा उलटा कसा होतो? आम्ही गाडी चलाने. ये देखो मंदिर. हे कौन सा मंदिर है? कपिलेश्वरी. शांतादुर्गा देवी सरळ रस्ता. सो बीचेस आणि नाईट लाईफला साईडला ठेवून आम्ही चाललोय देवीच्या दर्शनासाठी. आम्ही शांतादुर्गा देवीच्या मंदिरात पोहोचतोय आणि जत्रा सुद्धा आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. सो आम्ही आलो आहोत शांतादुर्गा मंदिरामध्ये. आरती घ्यायला चाललोय. नंतर प्रसादही खाणार आहोत. सगळं अपडेट देऊ. तर देवीची पालखी असल्यामुळे तुम्ही बघूच शकता तयारी किती छानपैकी सुरू आहे. मंदिराच्या बॅक साईडलाच अन्नपूर्णेश्वरीचं घर होतं जिथे आम्ही गेलो महाप्रसादासाठी. प्रसाद हा संपूर्ण सात्विक पद्धतीने बनवलेला होता. म्हणजे नो कांदा नो लसूण आणि तरी पण इट वॉज सो डिलिशियस. इथे बाहेर वरांड्यात पण चालू आहे. तिकडे आतमध्ये जा. सो आम्ही जेवलोय मस्तपैकी आणि चाललोय. छान जेवलो. छान जेवलं. खूप छान. सात्विक जेवण होतं. सुंदर ब्राह्मण पद्धतीने बनवलेलं. आणि आम्ही आता जाणार आहोत मंदिर बघायला. हा बाकीच्या देवींचा आज आमचा फर्स्ट डे आध्यात्मिक. आध्यात्मिक डे. आम्ही आध्यात्मिक साईड ऑफ गोवा सगळी मंदिरं आज दाखवणार आहोत. सुंदर आहे गोवा. आणि या आहेत आमच्या गोंडस चंगोमंगू. तर शांतादुर्गा देवीच्या पालखीची सुरुवात होते पहाटे 4 वाजता. तर त्याआधी आम्ही ठरवलं थोडे मंदिर एक्सप्लोअर करू. तर पहिलं मंदिर आम्ही जे एक्सप्लोअर केलं ते होतं श्री नागेशी महारुद्र मंदिर. हे गोव्यातील अतिशय प्राचीन शिव मंदिरांपैकी एक मानलं जातं. आणि असं म्हटलं जातं की इकडे एक गाय होती जी या ठिकाणी रोज दूध द्यायची. त्यामुळे इथल्या शिवलिंगचा शोध लागला. तर मंदिराच्या समोरच हे एक लेक होतं आणि तिकडे खूप सारे मासे होते लेकमध्ये. म्हणजे आम्ही जवळपास 10 मिनटं फक्त त्या माशांनाच बघत बसलो होतो. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा इतका शांत होता. व्हेरी प्रिटी. हे पहिलं मंदिरच बघून मी इतकी सरप्राईज झाले होते विथ द आर्किटेक्चर, विथ द सराउंडिंग, स्वयंभू शिवलिंग आणि खूपच सुंदर ओल्ड स्ट्रक्चर होतं जे मला खूप आवडलं. तर तुम्ही हे जे मला बघताय ना गाडी चालवताना, दिस इज द फर्स्ट टाईम मी इतक्या कॉन्फिडेंटली गाडी चालवली असेल, ते पण इन अ डिफरंट स्टेट. आणि असंच गाडी चालवत आम्ही चाललो आहे टू द नेक्स्ट स्टॉप श्री मंगेशी मंदिर. हे मंदिर आय थिंक रिसेंटलीच कलर आणि रेनोव्हेट केलं आहे. कारण लुक ॲट दोज ब्लूज. इतका सुंदर कलर आहे आणि आर्किटेक्चर तर 10 on 10. म्हणजे दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट व्हिजिटिंग टेम्पल्स इन गोवा. खूप छान आर्किटेक्चर तुम्हाला बघायला भेटेल इथल्या मंदिरांचं. आणि नंतर आम्ही कवळेमध्ये पोहोचलो कारण वेळ झाली होती शांतादुर्गा देवीच्या जत्रेची. जत्रा सुरू होते 4 वाजता, पण त्याआधी जत्रेच्या परिसरामध्ये आम्ही थोडं फिरून घेतलं. स्टॉल्स फिरलो, गेम्स खेळलो, खूप काय काय खाऊ खाल्ला.
आणि यावाल्या गेममध्ये आमचा काहीच लक चमकत नव्हता. म्हणजे जर चिपळूणच्या फनफेअरमध्ये मी हे खेळत असले असते तर नक्कीच काहीतरी जिंकले असते. बट दॅट वॉज नॉट आर डे. आम्ही 4 वेळा गेम खेळलो आणि हरलो. एका शॉपमध्ये नारळावरती कोरलेलं हे छान कोरीव काम दिसलं. आणि ही आहे शांतादुर्गा देवीच्या मंदिराची एंट्री. तर शांतादुर्गा देवीच्या पण मंदिराच्या बाहेर असं एक लेक आहे आणि या लेकमध्ये जी होडी दिसते त्यातून देवीला आदल्या दिवशी पूर्ण लेक फिरवलं गेलं होतं. आम्ही व्हिडिओज बघितले आणि खूप सुंदर होतं ते. त्यानंतर या स्टॉलमधून घेतला शॉक पेन आणि आम्ही ट्राय केला ऑन मेनी पीपल. फर्स्ट समृद्धी आणि संपदा मुंबई टीम. तू ओढणी नको खरंच मला वाटतं. पण काय नाही होत. ताकद कसं चढ ये जाय ना ज्यादा पण ये नाही होता. वो वाला नहीं वो अभी ज्यादा भी नहीं चाहिए. ट्राय तो करो. नहीं नहीं अभी करो. आमच्या क्यूट काकींनी पण ट्राय केलं. लागलं लागतो मग ते थोडं करेपर्यंत पळत लागत नाही गेलं. काकी रिॲक्शनच नाही दिले काही. अजून एक दोनदा कर मला. अजून एक दोनदा कर ना कर. नको नको बस. अरे नाही अरे कर ना एवढं काही नाही माझी. बिग बॉसला जायचंय ना तिथे टास्क असं नाही चपकन. अरे मगच ही जी आजूबाजूची गर्दी दिसते ती रात्रीच्या 1 वाजताची गर्दी आहे. कारण सगळेजण जत्रेला येतात. इकडे खाऊ असतो, स्टॉल्स असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि हा ताजा खाजा असतो जो आम्ही सगळ्यांनी पार्सल घेतला आणि इतका सुंदर लागतो. एक बांगड्यांचं स्टॉलसुद्धा आम्हाला दिसलं तर ठरवलं आपण थोड्या बांगड्या घालून घेऊया. खूप छान डिझाईन्स होते त्या काकांकडे आणि काका पण खूप स्वीट होते. म्हणजे मंदिराच्या परिसरमध्येच इतके सारे छान छान स्टॉल्स होते ना की वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. आम्ही जवळपास 2 तास तरी स्टॉल्स फिरतोय, मजा करतोय. आणि ह्या आहेत कवळ्याच्या श्री शांतादुर्गा देवी. नॉट गॉना लाय, आय फेल्ट सो लकी. ही फिलिंग खूप वेगळी होती, खूप सरियल होती. कारण मी कधीच मंदिराच्या अवतीभवती राहिले नाही आहे किंवा फिरले नाही आहे फॉर सो लॉंग. आणि मला शांतादुर्गा देवीच्या मंदिराच्या परिसरात राहायला भेटलं फॉर 1 डे. इट वॉज रिअली नाईस फिलिंग. आणि आता वेळ झाली होती पालखीची. सो आम्ही छानपैकी तयार होऊन आलो होतो आणि आम्ही वेट करतोय आता पालखीसाठी. 4:30 4:30. आणि जेव्हा रथ ओढायला सुरुवात झाली, मी खोटं नाही बोलणार, इतकी भारी फिलिंग होती. कारण हे दिसतं तितकं सोपं नाही आहे. खूप मेकॅनिझम आहे मला तरी असं वाटतं. कारण तुम्ही जेव्हा रथ सरळ येतो इट इज नॉट डिफिकल्ट. बट जेव्हा रथ टर्न घेत असतो मंदिराच्या अवतीभवती इट इज व्हेरी डिफिकल्ट. बट त्यांच्यामध्ये जे कॉर्डिनेशन असतं, जे कोणी रथला ओढत असतं, खाली तुम्ही बघूच शकता, इतकं कॉर्डिनेशन चांगलं असतं त्यांच्यामध्ये. आणि ते बघण्यातच एक वेगळी मजा आहे, एक वेगळाच आनंद आहे त्या गोष्टीचा. तर हा होता आमचा डे 1 इन गोवा आणि होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. तुम्ही देखील शांतादुर्गा देवीचं मंदिर आयदर नवरात्रीमध्ये किंवा जत्रेच्या टाईमला नक्की व्हिजिट करा. अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, बाय.